घातपाताचा कट उधळण्यात भारतीय सैन्याला मोठं यश. पूंछमध्ये लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे केले उद्ध्वस्त. अड्ड्यातून 5 आयडी वायरलेस सेट आणि कपडे जप्त. मंत्री गुलाबराव पाटील झाले विद्यार्थी. 42 वर्षांनंतर गुलाबराव पाटील पुन्हा शाळेत. माजी विद्यार्थी स्नेह संमेलनात पाटलांची हजेरी. सदाभाऊ खोत यांची आमदारकी धोक्यात. कोरोना काळात जमावबंदी असताना केलेलं आंदोलन. कांदा निर्यात बंदी विरोधातील आंदोलन प्रकरणी आज निकाल. निफाड कोर्टात दुपारपर्यंत निर्णय येण्याची शक्यता. खासदार संजय राऊतांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पुन्हा एकदा अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अमित शहांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. लोकसभेत आमचे नेते शहांचा राजीनामा मागतीलच असंही ते म्हणाले. तर संकट काळात सोबत राहण्याच्या लायकीचं सरकार नाही अशी टीकाही खासदार संजय राऊतांनी केली आहे. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार. कुपवाडा बारामुल्ला भागात पाकिस्तानचा गोळीबार. जे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी तारीख पे तारीख नको. बांधकामाच्या दिरंगाईबद्दल कंत्राटदाराला तंबी. ऑक्टोबरपर्यंत 2 विंगचे काम पूर्ण करण्याची सूचना. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपच्या निशाण्यावर काँग्रेस. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. परदेशी चित्रपटांवर ट्रम्प सरकारचा करप्रणालीचा हल्ला. अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर. अमेरिकन चित्रपट उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा निर्णय. महाबळेश्वरमधील वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री, खासदार, आमदार आणि हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. आज राज्यातील एसटी कामगारांचं 57वं अधिवेशन. रायगडच्या माणगावमधील अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. विविध मागण्यांसाठी संघटना देणार बेमुदत आंदोलनाचा इशारा. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन. इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन. भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का. चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी रोखलं. वुलर सरोवराचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त उद्या चोंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित. प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकरणी विरोध असलेल्या गावकऱ्यांच्या प्रतिनिधींची आज बैठक. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे घेणार बैठक. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना कोर्टाचा मोठा दणका. फौजदारी प्रकरण चालणार फास्ट ट्रॅकवर. सिल्लोड कोर्टाचा अब्दुल सत्तार यांना झटका. धनंजय मुंडेंनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवरून 18 तुकडे करण्याची धमकी दिली. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप. भाजप जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची नावे 10 तारखेला जाहीर होणार. 2 दिवसात भाजपाची कोर कमिटीची बैठक. बैठकीत अंतिम निर्णय होणार. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्यांचा पाकला इशारा. भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली. रशियन बनावटीचं इग्ला-एस क्षेपणास्त्र भारताकडे. रशियासोबत 260 कोटींचा करार. परमेश्वरन अय्यर यांची IMF मध्ये तात्पुरती कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा IMF मधील भारताचे कार्यकारी संचालक म्हणून अचानक कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर हे नामांकन करण्यात आले. वर्ध्याच्या सेलू भागात अवकाळी पावसासह गारपीट. कारंजा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप सुरू. अवकाळी पावसामुळे तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचंही नुकसान. चंद्रपूर मनपातर्फे मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम. शहरातील 3ही झोन अंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाल्याने मनपातर्फे स्वच्छता मोहीम.
आज MHT CETची फेरपरीक्षा 27,837 विद्यार्थी देणार परीक्षा. इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CETची परीक्षा. खड्डेमुक्त मुंबईसाठी मुंबई पालिका सज्ज. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यांची कामं. एक्सप्रेसवे सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी 78 कोटी. अमूल पाठोपाठ आजपासून गोकुळ दूधही महागलं. आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी. मुंबई पुण्यात स्पेशल दूध 74 रुपये लिटर दराने. मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. वाढत्या उष्णतेमुळे धरणाचं पाणी आटलं. मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. मुंबईतही पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. पुण्याजवळील पौडमध्ये नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. मुळशी तालुक्यात संताप. आज बंदची हाक. 2 मे रोजी मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना. वेब्स परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1,328 कोटींची उलाढाल. परिषदेत राज्य सरकारचे 8,000 कोटींचे करार. चंद्रपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट तर वीज पडून जिल्ह्यात 2घांचा बळी. मुंबईतील 16 मॉल्सला अग्निसुरक्षा नियमभंगाबद्दल नोटिसा. त्यापैकी 3घांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे येथील क्रोमा शोरूम आगीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमक दलाने 16 मॉल्सना नोटिसा पाठवल्यात. पुणे महापालिकेत 76 कोटींचा मिळकत कर जमा. पुणे शहरातील 14,590 नागरिकांनी भरलेली 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने गाठला उत्पन्नाचा नवीन उच्चांक. एप्रिल 2024 ते मार्च 2025 या काळात दिलेले 500 कोटींचे टार्गेट जवळपास पूर्ण करून महसूल जमा केला गेलाय. सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा. 2 दिवसात उन्हाचा पारा 4 अंशांनी आला खाली. बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला फटका बसण्याची शक्यता. संत बाळूमामांच्या पालखीचं नांदूर घाटातून धाराशिव जिल्ह्याकडे प्रस्थान. मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत. JCBतून भंडारा उधळत गावातून पालखीची मिरवणूक. उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. ऋषिकेश बद्रीनाथ महामार्गावर शिवपुरी येथे भूस्खलन. भूस्खलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याचा व्हिडिओ समोर. शिक्षकांना आता शनिवार रविवारीच असणार अशैक्षणिक कामे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना आता अध्यापनाचेच काम. शैक्षणिक उपक्रमांचाही कमी होणार भार. मुंबईत 4 महिन्यात 52,896 घरांची विक्री. जानेवारी ते एप्रिलमध्ये 52,896 घरांची विक्री. मागील वर्षीच्या तुलनेत घर विक्रीत 8% वाढ. हिंगोलीत 2 ते 2,500 रुपयांनी हळदीचे भाव घसरले. हळदीला भाव वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. रायगडमध्ये जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धा संपन्न. कर्नाळा स्पोर्ट्सने पटकावला सिंधुरत्न चषक. जिल्ह्यातील नामवंत 16 संघ स्पर्धेत सहभागी. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 2058 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात केला जातोय. परभणी आणि पूर्णा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी हे दरवाजे उघडण्यात आले. विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली. 12वीचा निकाल आज होणार जाहीर. दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणार निकाल. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात भव्य मशाल रॅली. पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ. सातत्याने नदी फेसाळतीये. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचं इंद्रायणी नदी काठावर आंदोलन. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती.
समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची तीळ पिकाला पसंती. परभणीच्या पूर्णा येथे नागरिकांनीच केली बस स्थानकाची स्वच्छता. बस स्थानकात अनेक दिवसांपासून घाणीचं साम्राज्य असल्याने नागरिकांकडून बस स्थानकाची साफसफाई. पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार. गेम खेळताना मुलांमध्ये वाद झाल्याने 16 वर्षीय मुलाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. तोंडावर लाथा मारल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर. वाशिम जिल्ह्याच्या सुकांडा गावाजवळ 4 चाकी गाडीचा भीषण अपघात. अपघातात 4 जण गंभीर जखमी. गाडीचा टायर फुटल्याने अपघात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.